कोण काय बोलतो त्यापेक्षा त्याची लायकी काय आहे किंवा त्यांचा बोलवेचा धनी कोण आहे त्याकडे लक्ष द्या आणि त्यांना जे पाहिजे ते आपण द्यायला नाही पाहिजे. त्यामुळे या अशा गाडीच्या माणसाच्या विषयी आम्हाला बोलायची अजिबात इच्छा नाही. माझी त्यांनाही विनंती आहे की फक्त तुम्ही जरा सांभाळून उद्या कोणी येऊन तुमच्यावर हल्ला करेल आणि आमच्या मनसेचं नाव घ्याल तर जरा जपून फिरा. आणि की तामिळनाडूमध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र यावेळेला दिसून येतंय. तर अशा प्रकारचं चित्र जे ते महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल का? तुम्ही डोंबिवलीत तर तो पॅटर्न पाहिला असेल. त्यात तामिळनाडूमध्ये काँग्रेसचे 5 का 4 जे काही आमदार होते ते यांच्याबरोबर गेले, लढले होते डीएमके बरोबर ना. शेवटी कसं असतं काही गोष्टी पुढे न्यायच्या असतील किंवा भाजपला एक विचारधारेला बाजूला करायचं असतं तर त्यांनी तिथे तो घेतलेला निर्णय आहे. फक्त तिथे त्यांना जी कसरत करावी लागली ती दुर्दैवी होती. त्यांना भरभरून मताधिक्य दिलेलं आहे आणि अशा वेळेस पण त्याच्यात खोडा टाकायचा प्रयत्न केला गेला हे कुठेतरी दुर्दैवी होतं. परंतु त्या सर्वातनं निघून एक सरकार स्थापन झालेलं आहे. एक पक्षाकडनंही आमच्या त्यांना शुभेच्छा. डोंबिवलीमध्ये सुद्धा एक वेगळा राजकीय पॅटर्न बघायला मिळालेला. शिंदेची शिवसेना आणि मनसे हे कोकणकोणामध्ये एकत्र दिसले. त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेमध्ये सुद्धा मनसेला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सहभागी करून घेण्यात आलेला आहे. तर पुढची वाटचाल तुमची शिंदेची शिवसेनेसोबत कशा पद्धतीने? निश्चितच बघा आम्ही इथे स्थानिक पातळीवर घेतलेला तो निर्णय होता. इथली कामं आमची करायची असतील तर एक सत्तेत सहभाग असणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटलं. दुसरी गोष्ट हा विचार करायच्या आधी आमच्यावर युती म्हणून ही लोक लढली होती बीजेपी आणि तरी पण आमच्या लोकांना फोन जात होती आणि आमिषी दाखवली जात होती. अर्थात आमचे नगरसेवक त्याला काही बळी पडले नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हेच करणार असेल तर आपण सत्तेवर जाऊन काहीतरी कामं होतील. नक्कीच येत्या काही दिवसामध्ये मी खासदार श्रीकांत शिंदे याच्याबरोबर बसून आमच्या नगरसेवकांच्या वॉर्डातली तसेच आम्हाला अभिप्रेत असलेली काही कामांची यादी घेऊन बसणार आहोत आणि निव्वळ हे शहराच्या विकासासाठी घेतलेला निर्णय होता. शहराच्या दृष्टिकोनातून जो प्रश्न ज्यासाठी मनसेने आज सत्ताधाऱ्यांना साथ दिलेली आहे तो मूलभूत प्रश्न म्हणजे फेरीवाल्यांचा असो किंवा नाले समस्या असो किंवा इतरही जनजीवनाची किंवा ज्या पद्धतीने रिक्षावाल्याचा प्रश्न असेल या प्रश्नावर देखील मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे जनसामान्यांसाठी. आज त्या भूमिकेवर पाठी पडतात नाही पाठी नाही पडत आहेत. खरं तर फेरीवाला असेल किंवा हे अनधिकृत रिक्षा स्टँड वगैरे असेल हा मुद्दा फक्त आणि फक्त मनसेने घेतलेला आहे. बाकी नंतर त्याचे काय चांगले आउटपुट यायला लागल्यावर त्यांनी स्टँडबाजी केलेली आहे. फक्त तो मुद्दा आम्ही सोडलेला नाहीये. निश्चितच फेरीवाले फुटपाथ आणि रिक्षा या संदर्भात लवकरच आम्ही एक बैठक घेऊन सत्ताधाऱ्यांबरोबर किंवा आम्ही त्याच्यात सहभागी आहोतच एक त्याच्यातनं तोडगा किंवा लोकांना सुसह्य होईल असं अशा गोष्टी करणार आहोत. हा मुद्दा निश्चितच मागे पडलेला नाहीये. पण आज आता महापालिकेची जे राजकीय समीकरण आहे ते पूर्ण आता 3-4 महिने निघून गेले. पण अजून स्वीकृत नगरसेवक निवडले गेलेले नाही आणि मनसे त्यावर शांत आहे. आम्ही शांत असण्यापेक्षा आता त्यांचं राजकारण त्यांना माहिती त्यांचं राजकारण काय चाललंय. जेव्हा कधी होईल तेव्हा आमचं एक स्वीकृत जाणारच आहे त्याच्यात. त्यांची काही गणित असतील. आता आमच्या माहितीनुसार एका माणसाला 1 वर्षाचं नगरसेवक पद देणार आहे. आता काही लोकांच्या अपेक्षा कमी झाल्या की आता ज्याला पहिल्यांदा भेटेल काही पक्षात ना आमच्या पक्षात तसं नाहीये फक्त त्याला 8-9 महिने भेटतील. कुठेतरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न पण असावा आणि ते त्यांचं राजकारण त्यांना लक्षात. परंतु स्वीकृत नगरसेवक हे लोक द्यायला पाहिजेत. शेवटी हे लोकातनं त्या समाजातनं किंवा त्या मंदिराळीतनं ते गेलेले पुढे असतात त्यांना वेगळ्या टाईपचे प्रश्न मांडण्याची संधी मिळते आणि ते लवकर व्हायला पाहिजे. हाँ हाँ मैं साइड होती वायरी कार्यालय होता परंतु काही पदाधिकारी आमचे निवडणुकीच्या काळात आमिषाला बळी पडू गेले आणि ते कार्यालय नव्हतं. त्यामुळे माझ्या बाकीच्या सहकार्याने विनंती केली की इथेच एक आपलं विभागीय कार्यालय असायला पाहिजे. त्या अनुषंगाने आता कार्यालयाचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे. काल मान ठाकूर 100 दिवस साजरा केला गेला भाजपाकडून. मला आनंद वाटतो की इथले आमदार रवींद्र चव्हाण यांना आता आगरी लोकांची आठवण झाली आणि खरं तर त्यांनी त्यांचे आता 4थी टर्म चालू आहे. 3ऱ्या टर्मला तो एक स्मारक बनवलं त्याचं अभिनंदनच करायला पाहिजे. परंतु त्या कार्यक्रमाला मलाही माझे नाव होतं मलाही निमंत्रित केलं होतं परंतु मी जेव्हा जायच्या आधी पाहिलं सगळे कमळचं चिन्ह लावून बसले होते त्यामुळे तो एका पक्षाचा कार्यक्रम होता त्यामुळे मी जाणं टाळलं.
परंतु असंच प्रत्येक समाजाची दखल घेऊन त्यांनी कार्य केलं तर खूप चांगलं राहील. येत्या 15 दिवसात शहराध्यक्ष किंवा बाकीचे जे काही आमच्या रिक्त जागा असतील त्या भरलेले निश्चितच होईल. त्या अनुषंगाने विभागीय कार्यालय काढलेले आहे आणि निश्चितच इथे आम्ही मनसे मदत नव्हे सेवा म्हणून जात असतो लोकांपुढे. त्या अनुषंगाने ती पोरं काम करली गेली आणि पक्ष वाढवले या अपेक्षेने कार्यालय उघडले. मागे जरा आवाज थोडासा फॅन बंद करतो फॅन